हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समोर जो तुम्हाला टीच करतो ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय सेकंड स्टेज ऑफ द लेबर. जी काही लेबरची सेकंड स्टेज आहे, ही लेबरची सेकंड स्टेजचं स्टार्टिंग काय असणार आहे, त्यासोबत त्याचं एंडिंग काय, ड्युरेशन आणि त्यासोबत जे काही इव्हेंट्स असणार आहे ते इव्हेंट्स काय काय हे आपण बघणार आहे. जर आपण बघितलं जी काही सेकंड स्टेज आहे ही फर्स्ट स्टेजच्या नंतर काय होते, स्टार्ट होते. आता फर्स्ट स्टेजच्या नंतर स्टार्ट होते म्हणजे काय, तर फर्स्ट स्टेजमध्ये कम्प्लीटली काय केलं जातं, जे काही बर्थ कॅनल आहे ह्या बर्थ कॅनलचं प्रिपरेशन केलं जातं आणि त्या प्रिपरेशनच्या नंतर सेकंड फेज जी काही ती काय होते, स्टार्ट होते. आता जे काही सेकंड स्टेज या सेकंड स्टेजची स्टार्टिंग कधी होणार आहे, फुल डायलेटेशन ऑफ द सर्व्हिक्स नंतर. म्हणजे जो काही सर्व्हिक्स आहे या सर्व्हिक्स जर फुल डायलेटेशन झालेलं असेल, सर्व्हिसचं डायलेटेशन होतं 10 सेंटीमीटर पर्यंत आणि 10 सेंटीमीटरच्या नंतर जे काही डायलेटेशन असणार आहे हे झाल्याच्या नंतर काय होणार आहे, जे काही सेकंड स्टेज ही स्टार्ट होणार आहे. देन जर आपण त्याचा एंडिंग पॉईंट बघितला तर एंडिंग पॉईंट काय असणार आहे, आफ्टर द एक्सपल्शन ऑफ द फिटस. म्हणजे सेकंड स्टेज जी काही आहे ती काय करते, फुल डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स पासून तर जे काही एक्सपल्शन ऑफ फिटस आहे इथपर्यंत काय होणार आहे, रन होणार आहे. आता एक्सपल्शन ऑफ फिटस म्हणजे काय, जो काही फिटस आहे या फिटसचं कंप्लीट युटरस मधून एक्सपल्शन होणं इनटू आउटर वर्ल्ड, त्याला आपण म्हणतो एक्सपल्शन ऑफ द फिटस. इथपर्यंत काय होणार, ती एंड होणार आहे. देन जर आपण त्याच्या ड्युरेशनचा विचार केला, ड्युरेशन काय अकॉर्डिंग टू वुमन्स जे काही ड्युरेशन आहे सेकंड स्टेजचं हे व्हॅरी होतं. म्हणजे अशा वुमन्स ज्या काय फर्स्ट टाइम प्रेग्नन्सीमध्ये गेले किंवा फर्स्ट टाइम लेबरमध्ये गेले अशा वुमन्समध्ये जर आपण ते ड्युरेशन बघितलं ते असणार आहे 2 hours पर्यंत. अशा वुमन्सला आपण म्हणतो प्रीमिग्रॅव्हिडस वुमन. या प्रीमिग्रॅव्हिडस वुमन मध्ये किती असणार ते ड्युरेशन 2 hours पर्यंत. आणि जे काही मल्टीपॅरस वुमन या मल्टीपॅरस वुमन मध्ये असणार ते अप टू 30 minutes पर्यंत. 30 minutes मध्ये काय होणार, ती प्रोसेस कंप्लीट होणार जर त्या मल्टीपॅरस वुमन असेल तर. जर आपण त्या फेजेसचा विचार केला सेकंड स्टेज, तर सेकंड स्टेज आर डिवायडेड इंटू दी 2 phases. नंबर 1 ची जी काही फेज आहे ती आहे प्रपोल्सिव्ह फेज आणि नंबर 2 ची फेज आहे एक्सपल्सिव्ह फेज. प्रपोल्सिव्ह फेज मध्ये होतं काय, तर जो काही आपला फिटस आहे ह्या फिटसचं काय होणार आहे, डिसेंड डाऊन होणार आहे. यासोबतच त्याचं काय होणार आहे, जो काही पेल्विक फ्लोअर आहे या पेल्विक फ्लोअर सोबत तो काय होणार आहे, अटॅच होणार आहे. आता समजा का हा जो काही पार्ट दिसते तुम्हाला डार्क मध्ये बोल्ड मध्ये तो आहे आपला पेल्विक बोन आणि हा जो काही आहे तो आहे युट्रस. या युट्रस मध्ये काय जो काही आपला फिटस आहे हा फिटस काय करतोय, ग्रो करतोय आणि या फिटसचं काय होणार आहे, आता लेबर होणार आहे. आता नॉर्मली काय होतं, जी काही आपली प्रपोल्सिव्ह फेज आहे या प्रपोल्सिव्ह फेज स्टार्टिंग कुठून होते, आफ्टर दी फुल डायलेटेशन ऑफ दी सर्व्हिक्स. सर्व्हिक्सचं काय झालेलं आहे, कम्प्लीट फुल डायलेटेशन झाले. यासोबतच एंड होणार तिचं कुठं, तर प्रेझेंटिंग पार्ट टचेस टू दी पेल्विक फ्लोअर. आता पेल्विक फ्लोअर काय आहे, तर पेल्विक फ्लोअर म्हणजे ज्या काही पेल्विक बोन मध्ये जो काही ब्रीम आहे या ब्रीम मध्ये ज्या काही मसल्स प्रेझेंट असतात. म्हणजे ह्या ज्या काही वेव्ही स्ट्रक्चर मी दाखवले या वेव्ही स्ट्रक्चर म्हणजे काय असणार, तिथे मसल्स प्रेझेंट असणार आहे. आणि ह्या ज्या काही मसल्स आहे या मसल्सनं ज्या वेळेला तो पेल्विक फ्लोअर मध्ये जो प्रेझेंटिंग पार्ट आहे फिटसचा तो टच करून त्यावेळेला ती काय होते, जी काही आपली प्रपोल्सिव्ह फेज आहे ही कंप्लीट होते. म्हणजेच काय, तर फुल डायलेटेशन सर्व्हिक्स झालंय, इथून ती स्टार्ट होणार आणि जो काही फिटस आहे या फिटसचं काय होणार आहे, डिसेंड डाऊन. आणि हे डिसेंड डाऊन झाल्यानंतर जो काही फिटसचा प्रेझेंटिंग पार्ट आहे हा काय करतो, जो काही पेल्विक ड्रीम आहे या पेल्विक ड्रीम सोबत काय होतं, जो काही पेल्विक फ्लोअर आहे त्यासोबत काय होणार आहे, तो अटॅच होणार किंवा त्याला टच करणार आहे. तिथपर्यंत जी फेज असणार त्याला आपण म्हणतो प्रपोल्सिव्ह फेज. आफ्टर दी प्रपोल्सिव्ह फेज बिगिन्स होते कोणती, जी काही एक्सपल्सिव्ह फेज येते. म्हणजे हा फिटस काय झाला, फर्स्टली डिसेंड डाऊन झाला, जो काही पेल्विक फ्लोअर आहे ह्या पेल्विक फ्लोअर सोबत तो काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे. त्याला आपण म्हणणार आहे प्रपोल्सिव्ह फेज. आणि सेकंड वन असणार आहे एक्सपल्सिव्ह फेज. आता एक्सपल्सिव्ह फेज कधी कुठून स्टार्ट होते, फ्रॉम दर इज अ मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट्स. आता एक वेळेला जो पेल्विक फ्लोअरला अटॅच झाला बेबी, तर तिथं काय होतं, जो काही पेल्विक फ्लोअर आहे त्या पेल्विक फ्लोअरवरती अटॅच झाल्यानंतर मदरला काय होतं, प्रेशर असतं. जे काही प्रेशर आहे जे काही मदर फील करते आणि त्या प्रेशरमुळे काय होतं, जी काही मदर आहे ही मदर मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट्स घ्यायला स्टार्ट करते. तर मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट्स काय असतात, तर जे काही मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट्स आहे, बिअरिंग डाऊन म्हणजे काय, मदर स्वतः काय करते, पुश करते बेबीला. आता पुश कसं करणार आहे, बाय दर इज ॲब्डोमिनल मसल कॉन्ट्रॅक्शन. जे काही ॲब्डोमिनल मसल्स आहे त्या ॲब्डोमिनल मसल्स ती करते कॉन्ट्रॅक्शन आणि त्याला आपण म्हणतो मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट. ही काय करते, मदर व्हॉलंटरीली घेते आणि या एफर्ट्स काय करणार आहे, जो काही बेबी या बेबीला काय केलं जातं, पुश केलं जातं आणि त्याला काय केलं जातं, बर्थ दिलं जाते. म्हणजे ती स्टार्ट होणारी जी काही एक्सपल्सिव्ह फेज येते मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट्स पासून टिल दर इज एक्सपल्शन ऑफ द फिटस. म्हणजे या फिटसचं काय करायचं, कम्प्लिटली एक्सपल्शन करायचं. इथपर्यंत काय होणार आहे, जी काही सेकंड स्टेज आहे ही सेकंड स्टेज कंप्लीट होणार आहे. आणि ही जी काही आपली कंप्लीट स्टेज असणारी लेबरची ही लेबर स्टेज काय होते, ते कंप्लीट होते. म्हणजे जो काही सर्व्हिसचा डायलेटेशन झाला त्याच्यानंतर जो काही फिटस आहे हा फिटस काय झाला, जो काही पेल्विक फ्लोअर याला टच झाला, इथं काय झाली, जी काही सेकंड स्टेज मध्ये फर्स्ट स्टेज ही कंप्लीट झाली. आणि सेकंड स्टेज मध्ये सेकंड स्टेज कुठून स्टार्ट होते, जो काही पेल्विक फ्लोअरला टच झाल्यानंतर जी काही मदर मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट घेणार आहे, म्हणजे ॲब्डोमिनलच्या मसल्सचे काय करते, कॉन्ट्रॅक्शन करते व्हॉलंटरीली. आणि त्यानंतर जो काही फिटस आहे या फिटसचं काय होतं, एक्सपल्शन होतं. तिथपर्यंत काय होणार आहे, जी सेकंड स्टेज मधली सेकंड स्टेज कंप्लीट होते. आता जर आपण नॉर्मली बघितलं याच्यामध्ये काय होणार आहे, काही फिजिओलॉजिकल इव्हेंट्स होणार आहे. आता त्या फिजिओलॉजिकल इव्हेंट्स आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. जर आपण फिजिओलॉजिकल इव्हेंट्सचा स्टडी केला
तर ते जे काही इव्हेंट्स असणार आहे ते काय होता एक स्टेप वाईज मॅनरने कंप्लीट होणार आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे, जो काही फिटस आहे या फिटसचं एक्सपल्शन कंप्लीट होणार आहे. जर आपण नॉर्मली बघितलं तर जे काही एक्सपल्शन असणार आहे हे एक्सपल्शन कसं होणार आहे इन अ स्टेप वाईज मॅनर. त्यालाच आपण काय म्हणतो मेकॅनिझम ऑफ द लेबर. आणि मेकॅनिझम ऑफ द लेबर मध्ये खूप सारे काय होतात इव्हेंट्स घडतात. आपल्याला ते जे मेकॅनिझम ऑफ लेबर आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओत बघणार आहे. बट इथे आपल्याला काय बघायचं फक्त जे काही फिजिओलॉजिकल इव्हेंट्स घडतात ते फिजिओलॉजिकल इव्हेंट्स. आता जसे की सेकंड स्टेज कुठून स्टार्ट झाले, फ्रॉम देयर इज अ फुल डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स. फुल डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स. आता सर्व्हिक्स ज्या वेळेला फुल डायलेटेशन होतं त्यावेळेला काय होणार आहे, इथलं जो काही आता हा सर्व्हिसचा पार्ट समजा आणि इथं काय झालं कम्प्लीट फुल डायलेटेशन झालं. आता फुल डायलेटेशन झाल्यानंतर इथं जे काही मेम्ब्रेन असणार आहे जे आपण म्हणतो त्याला एम्नियोटिक मेम्ब्रेन ऑर त्याचं फिटल मेम्ब्रेन. जे काही फिटल मेम्ब्रेन हे काय होणार आहे कम्प्लिटली अनसपोर्टेड होणार आहे, स्ट्रेच होणार आहे. त्यामुळे फोर वॉटर हाइंड वॉटरचं फॉर्मेशन होणार आहे. आणि ते फोर वॉटर हाइंड वॉटरचं फॉर्मेशन झाल्याच्या नंतर हे मेम्ब्रेन काय होतं रप्चर होतं. आणि हे रप्चर झाल्यानंतर काय होणार आहे तिथून जे काही लिकर अमनी आहे म्हणजे जे काही एम्नियोटिक फ्लुइड हे काय होणार आहे वॉइड आउट होणार आहे. म्हणजे फुल डायलेटेशन ऑफ सर्व्हिस झालं त्यामुळे काय आलं रप्चर ऑफ मेम्ब्रेन. रप्चर ऑफ मेम्ब्रेन. आता एक वेळेला मेम्ब्रेन रप्चर झालं म्हणजे काय होणार आहे का इथलं जे काही एक्सेसिव्ह अमनियोटिक फ्लुइड आहे हे एक्सेसिव्ह अमनियोटिक फ्लुइड काय होणार आहे पास होणार आहे इनटू दी आउटर साइड. त्यानंतर होणार आहे एस्केप ऑफ अमनियोटिक फ्लुइड. कोणतं अमनियोटिक फ्लुइड पास होणार आहे तर जे काही एक्सेस अमाऊंट मध्ये असणार आहे हे एक्सेस अमाऊंट मधलं काय होणार आहे पास होणार आहे, एस्केप होणार आहे. आणि इथून काय होणार आहे ते ज्या वेळेला एस्केप आउट झालं की त्यानंतर जो काही युट्रस असणार आहे ह्या युट्रसचं जे काही व्हॉल्यूम आहे हे जे व्हॉल्यूम काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. म्हणजे इट डिक्रीजेस दी व्हॉल्यूम ऑर कपॅसिटी ऑफ युटेरस. जो काही युटेरस आहे या युटेरसची काय झाली कॅपॅसिटी डिक्रीज झाली. आणि युटेरसची जर कॅपॅसिटी डिक्रीज होत असेल तर या कंडिशनला जे काही युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन हे काय होणार आहे स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजेच जो काही कॅपॅसिटी जर डिक्रीज होत असेल त्या कंडिशनला काय होणार आहे जे काही युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन्स आहे हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन काय होतात इन्क्रीज होतात. कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन इन्क्रीजेस. आता सिंपल जर कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शनची इंटेन्सिटी जर इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे जो काही युट्रस हा युट्रस काय होतो डायरेक्ट बेबीला काय होणार आहे अटॅच होणार. कारण इथलं जे काही एक्सेसिव्ह अमनियोटिक फ्लुइड आहे हे एक्सेसिव्ह अमनियोटिक फ्लुइड काय झालं पास होऊन गेलं. आणि त्यामुळे काय झालं जो काही युट्रस आहे हा युट्रस काय झाला जो काही बेबी आहे ह्या बेबी सोबत काय झाला अटॅच झाला. त्याच्यानंतर ह्या युट्रसचं काय झालं इलॉंगेशन होणार आहे. काय होणार आहे इलॉंगेशन ऑफ युट्रस. आता इलॉंगेशन ऑफ युट्रस का बरं होणार आहे कारण हा जो काही युट्रस आहे हा युट्रस काय झाला बेबीला कम्प्लिटली काय झाला अटॅच झाला. बेबीला अटॅच झाल्यामुळे जो काही तो ग्लोबुलर युट्रस होता हा ग्लोबुलर युट्रस न राहता तो काय झाला इलॉंगेटेड झाला. इलॉंगेटेड का होणार आहे कारण त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन प्रेझेंट आहे. कॉन्ट्रॅक्शन कशामुळे ज्या काही मसल्स ऑफ द युट्रस असणार आहे ह्या मसल्समुळे. आता इथे ज्या काही सर्क्युलर मसल याला काय करणार आहे कोलाइड करणार आहे आणि तो युट्रस कसा होणार आहे इलॉंगेटेड होणार आहे. या इलॉंगेटेड युट्रस सोबतच मदर काय करणार आहे म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन हे तर चालूच असणार आहे. मदर काय करणार आहे मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट घेणार आहे. मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट. आणि जर मदर मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट्स घेत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे जे काही डायलेटेशन होणार आहे म्हणजे सर्व्हिक्सचं हे झालेलं आहे आणि कंप्लीट जो काही वजायना आहे ह्या वजायनाचे ज्या काही मसल्स राहतात या मसल्समध्ये कॅपॅसिटी राहते का जेणेकरून जो काही इनर मोस्ट पार्ट आहे किंवा जे काही इनर फिटस आहे या फिटसला काय करायचं रिटेन करून ठेवण्याचं. त्यामुळे काय होतं जो काही मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट्स हा काय करतो पुश करतो बेबीला ॲज वेल ॲज जो काही युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आहे हे काय होत चालतं इन्क्रीज होत चालतं. आणि त्यामुळे काय होणार आहे जो काही फिटस आहे या फिटसचं होणार आहे डिसेंट डाऊन. म्हणून काय होणार तो फिटसचा डिसेंट. आणि ज्या वेळेला फिटसचा डिसेंट डाऊन होतं त्यावेळेला हा फिटस काय करतो युटरस सोडून बाहेर यायला लागतो. म्हणजे वजायनामध्ये काय करतो एंट्री घेतो. आणि वजायनामध्ये एंट्री घेतल्यानंतर ते फिटसचं काय होणार आहे एक्सपल्शन आउट. एक्सपल्शन आउट होणार आहे. आणि ज्या वेळेला एक्सपल्शन कंप्लीट होतं त्या ठिकाणी काय होणार आहे आपली जी काही सेकंड स्टेज ऑफ द लेबर ही काय होते कंप्लीट होते. आणि हे जे काही झाले आपले सगळे जे काही फिजिओलॉजिकल इव्हेंट्स ऑफ द सेकंड स्टेज आहे हे इथं कंप्लीट झालेले आहे. सो थँक्यू सो मच. मेकॅनिझम ऑफ द लेबर आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू.